पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामधला सगळा व्यवहार रद्द झालेला आहे। सर्व दस्त रद्द चौकशी करण्यात आली आहे। चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवार यांनी असं उत्तर दिलं आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामधला सगळा व्यवहार रद्द झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले, समिती देखील गठीत करण्यात आली आहे। 1 महिन्यानंतर त्याचा अहवाल येईल असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। तर चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामधला सगळा व्यवहार रद्द झालेला आहे। सर्व दस्त रद्द करण्यात आले आणि चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे। ते चौकशी होईल ना, कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल। कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेलेले होते, कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का, आणला होता तर कुणी आणला होता, आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे। सागर, मी तुला स्पष्टपणे सांगतो, माहिती असता तर मी तुम्हाला आधी सांगितलं असतं, हो या व्यवहारात मला माहिती आहे। मी नाही रे बाबा, ज्यावेळेस कधी कुणी काही चर्चा करतं, ते कुठल्याही व्यवहाराची असो, कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा। नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही। मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही DCM ऑफिसमधनं कुणाला फोन करून दबाव आणला का, कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही। ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे। ते चौकशी होईल ना, कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल। कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेलेले होते, कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का, आणला होता तर कुणी आणला होता, आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे। सागर, मी तुला स्पष्टपणे सांगतो, माहिती असता तर मी तुम्हाला आधी सांगितलं असतं, हो या व्यवहारात मला माहिती आहे। मी नाही रे बाबा, ज्यावेळेस कधी कुणी काही चर्चा करतं, ते कुठल्याही व्यवहाराची असो, कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा। नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही। मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही DCM ऑफिसमधनं कुणाला फोन करून दबाव आणला का, कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही। ही जमीन ही सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे। हे अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील। आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर FIR मध्ये नावं टाकली गेलेली आहेत, त्यांची पण चौकशी केली जाईल। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही, तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर
FIR दाखल केलेला आहे. परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये ॲफिडेव्हिट का काहीतरी ऐका ना, अरे ऐक ना, अरे बाबा, ही जमीन ही सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे. ह्या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे. मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर FIR मध्ये नावं टाकली गेलेली आहेत. त्यांची पण चौकशी केली जाईल. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार सोडून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. अजित पवारांसोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही मुख्यमंत्र्यांना भेटले. या प्रकरणात दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि शीतल तेजवानी यांना आरोपी करण्यात आलाय. अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचे 99% तर पार्टनर दिग्विजय पाटील यांचा फक्त 1% शेअर आहे. या प्रकरणात कंपनीची 1% मालकी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शीतल तेजवानी यांनी मूळ मालकांकडून नाममात्र मोबदल्यात पॉवर ऑफ अटर्नी मिळून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तर रवींद्र तारू हे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये सहदुय्यम निबंधक आहेत. पार्थ पवारांच्या कंपनीनं 1800 कोटी बाजार मूल्य असलेली जमीन फक्त 300 कोटींना घेतल्याचा आरोप आहे. त्यातही 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचं समोर आलंय. ही जमीन वतनाची असून सरकारच्या मालकीची होती. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण मला यातील काही वारस आहेत ते मला भेटायला आलेले होते. ही कंपनी मुळात 99% शेअर होल्डिंग ही पार्थ पवारांची आहे. त्यामुळे पार्थ पवार यातून सुटतील असं मला वाटत नाही. पार्थ पवार त्यांची चूक असेल नसेल, पण ते आता काय निर्णय घेतात ते आपल्याला आता कळेल. पण जर चुकीचं असेल तर दादाच काय तो निर्णय घेतील असं मला वाटतंय. आपला मुलगा जर ह्या व्यवसायात असेल किंवा हे सगळं प्रकरण असेल तर त्यांनी वडिलांची पॉवर वापरली, यात काय लपून राहिलेलं नाही. आरोपात तर त्यांनी 3 लोकांवर पोलीस गुन्हे दाखल केलेत. पार्थ पवार बी गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं, कारण शेवटी त्यांचाही मोठा त्यामध्ये सहभाग आहे. पण एक सुद्धा उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक पदच नाहीये. एक आहे ते अनर्थ मंत्री, जे परवापासून मी बोलत होतो अनर्थ मंत्री झाला ना, अनर्थ बाहेर आला की नाही त्यांचा. आणि दुसरे ते नगर भकास शक्तीपीठवाले दाढीवाले. आणि तिसरे आहेत ते गृहमंत्री आहेत. पण ते गृहमंत्री म्हणण्यापेक्षा त्यांना मी गृहकलह मंत्री. सिंपल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का, हा माझा साधा प्रश्न आहे. तेव्हा असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिलं जातं. तो सही करायला सही कंपनी येते, कंपनीवर गुन्हा दाखल करा. 99% शेअर पार्थ पवाराचे, 1% शेअर कोण पाटीलाचा आहे. 1% शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, आणि ज्याचा 99% त्या कंपनी शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा. मग या कंपनीकडे 300 कोटी रुपये कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे. जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली. इथं तुम्ही 1 गुंठा जमीन, आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता, कोणता कायदा होता तो, आमदार साहेब आहेत तिथं, की तो कोणता कायदा होता की
गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती. यांनी सरकारी जमीनच विकली 40 एकर, ती पुण्यातली कोरेगाव पार्क मधली. आणि मग हे कसं होऊ शकतं? म्हणजे हे सरकार, मोदींचं सरकार म्हणत होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. इथं काय प्रकार? समजा हे उघड नसतं झालं तर पचवली असती काय? पार्थ पवार मालक झाला, त्या पाटलाला दिली असती 1% वाल्याला त्यांनी जमीन. 99 तो म्हणला असं 99% माझा शेअर आहे, 40 एकर पैकी 99% शेअर माझा आहे, माझी राहिली. त्यामुळं राज्य सरकार लपवा छपवी करतंय, बनवा बनवी करतंय, फसवेगिरी करतंय आणि याच्यावर पार्थ पवारावर कारवाई झाली पाहिजे. अजितदादांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे. अजितदादांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. कारण हे सरकार नाही तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन शुचितेच्या गोष्टी करतात. भारतीय जनता पार्टीचे लोक इथं 40 एकर जमीन, तेही पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधली, ज्याचं व्हॅल्युएशन 1800 कोटी रुपये आहे. 500 रुपयामध्ये याचा व्यवहार होतो. याची सगळी चौकशी झाली पाहिजे, पार्थ पवार कारवाई झाली पाहिजे. अजितदादांनी राजीनामा दिला. विभागाची एक समिती स्थापन झाली. ते म्हणतात की महिन्याभरात तो अहवाल येईल आणि त्यामध्ये काही नावं. हे पहा, मला असं वाटतं उघड सगळ्या गोष्टी आहे. चौकशी, नावं येईल, मान्य आहे सगळ्या गोष्टी. याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, महसूल आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये. एकटा महसूल नाही. ईडीनं चौकशी केली पाहिजे ना. एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये MIDCच्या जमीन कमी किमतीनं घेतली होती. याच देवेंद्र फडणवीसांनी झोटिंग कमिटी नेमली होती. एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी. अजूनही त्याची चौकशी चालू आहे. मग अजितदादाला वेगळा न्याय का? पार्थ पवाराला वेगळा न्याय का? जो एकनाथ खडसेंना लावला तोच लावला पाहिजे. तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. मी जर मला चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन दिला तर गुन्हा रद्द होत नाही, साध्या भाषेत सांगायचा तर. त्याच्यामुळे महसूल खातं कुठंतरी अजितदादाला वाचवतंय, ज्याला कुबड्या म्हणता येईल, कुबड्या. कारण ह्या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं. उद्धवजी ठाकरे साहेब आज सगळ्या ठिकाणी बोलले, कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं. असा हा मला वाटतं बावनकुळेंचा किंवा महसूल खात्याचा असेल. मग हे नियम सगळ्यांना लावा ना. असेच नियम सगळ्यांना लावा, गावोगाव लावा ना. जे नियम पार्थ पवाराला लागू होतात ते नियम सगळ्यांना लावले पाहिजे. अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. व्यवहार झाला नाही असं त्यांचं मत आहे. एकही पैशाचा व्यवहार झाला. एकही पैशाचा व्यवहार झाला नाही. 40 एकर जमीन कोण आजच्या काळामध्ये कोरेगाव पार्कमधले एखाद्या कंपनीला देतं? एकही पैसा न घेता आम्हाला 40 गुंठेच द्यावी. मग 40 गुंठेच द्यावी आम्हाला. म्हणजे एखाद्या संस्थेला आम्ही मागतो, तुम्हाला 40 एकर जमीन एकही पैशाचा व्यवहार न होता मिळते कोरेगाव पार्कची. हे तर आणखी मोठं आश्चर्य आहे. जगाचे 7-8 आश्चर्य त्यातलं एक आणखी एक 9वं आश्चर्य आहे. मला वाटतं ॲडिशन केलं पाहिजे. एकही रुपया खर्च न करता कोरेगाव पार्कची 40 एकर जमीन मिळते तर मला वाटतं जगातलं एक 8वं आश्चर्य ठरेल. अजितदादा असं देखील म्हणतात की हा व्यवहार होत असताना मला काहीच माहित नाही आणि आताही सांगतोय की अधिकाऱ्यांना देखील त्यांनी दम दिलाय. असं कोणताही गैरव्यवहार होत असतील तर ते करू नका. मग ते कोणीही असले, माझ्या कुटुंबातलं. हे पण अजितदादा नुसत्या गोष्टी करतात. मागे सांगितलं टायरमध्ये घालून मारा, टायरमध्ये घाली. आता घाला ना टायरमध्ये. या लोकांना नुसतं बोलायचीच कठीण, बोलायचाच भात आहे का? आता घाला टायरमध्ये एकेकाला. आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा, अजितदादांचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल, तो जर वडिलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे. आज एवढसा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला, आता बापाला सांगतो, तो आईला सांगतो. आणि 1800 कोटीची जमीन जर घ्यायचं ना अजितदादाला माहिती नाही, तेही एवढ्या सगळ्या मिसयूज, सगळ्या इंडस्ट्री विभागाचा, मुद्रांक शुल्क विभागाचा, महसूल विभागाचा, भूसंपादन विभागाचा मिसयूज करतो ना अजितदादाला माहिती नाही. असं कसं होऊ शकतं? अजित पवार मुख्यमंत्र्यांना दुपारी भेटायला गेले. तुम्हाला वाटतं की या सगळ्या बैठकीनंतर पुन्हा एकदा एक क्लीन चिट? हे तर आम्ही मानतो की हे देवेंद्र फडणवीस नुसते बोलतात भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या गोष्टी, परंतु भ्रष्टाचाराने पूर्ण बरबटलेलं सरकार या महाराष्ट्रात. ह्याचे अनेक प्रकरण आहेत. आता आणखी आलेले. आता परभणीचेच काही लोक येतात ना इकडे थोड्या वेळाने, मी त्याच्याविषयी नंतर जातो. परंतु अजितदादांना क्लीन चिट देणं हा मोठा पाप ठरेल. याच अजितदादावर देवेंद्र फडणवीसांनी आधी आरोप लावलेले आहे. जे आरोप एकनाथ खडसेवर होते तशाच प्रकारचे हे आरोप या पार्थ पवारावर आहे. तशाच पद्धतीनं कारवाई. याच पुढल्या बातम्यांकडे. मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली. धनंजय मुंडे कटाचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. तर माझी आणि जरांगे पाटील आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा असं थेट आव्हान धनंजय मुंडेंनी जरांगेंना दिलं आहे. तर जरांगे यांनी सुद्धा नार्को टेस्टची तयारी दर्शवली आहे. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर मुंडेंच्या अनेक बैठका झाल्या असंही जरांगेंनी म्हटलंय। सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर धनंजय मुंडेंचे मेसेजेस, व्हॉट्सअप कॉल, फेस टाइम कॉल असल्याचाही आरोप जरांगेंनी केलाय। मला मारण्यासाठी 3 पद्धतीचे प्लॅन रचण्यात आल्याचं मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। जरांगेंना मारण्याचे 3 प्लॅन, जरांगेंचा दावा। पहिला, हत्या करून मारून टाका। दुसरा, गोळ्या किंवा औषध देऊन मारा। तिसरा, घातपात करून मारा। धनंजय मुंडेंनी मारण्याचा कट कसा रचला याचा दावा जरांगेंनी केलाय। कांचन हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए आहे। सुपारी दिलेल्या 2 आरोपींना घेऊन कांचन परळीला गेला। आरोपी ज्यावेळेला पोहोचले त्यावेळेला धनंजय मुंडे बैठकीमध्ये होते। धनंजय मुंडेंनी बैठक सोडून आरोपींबरोबर 20 मिनिटं चर्चा केली। दोन्ही आरोपी धनंजय मुंडेंना प्रत्यक्ष तिथे भेटले। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला। तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी, तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही। तो म्हणला माझ्याजवळ हायलंय मोठं, मी लागन ते देतो। आणि मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती। मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो। अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल। मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय का। त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना। अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करताय। नंतर छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्याला धनंजय मुंडे आरोपींची वाट बघत होते। काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबलाय। हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू। आता खरं असन खोटं असन तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतोय। जरांगेंनी 2 आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता। त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता। हे खोटं आहे, हे खोटं आहे। भाऊबीजेच्या दिवशी या आरोपींनी धनंजय मुंडेंसोबत पुन्हा कट शिजवला। हा कट सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोरच्या निकेतन बिल्डिंग मध्ये शिजला। या प्रकरणात एकूण 8 ते 10 जणांचा समावेश आहे। आरोपींनी गाडी न ठोकून घातपाताचा प्लॅन मुंडेंना सांगितला। धनंजय मुंडेंकडे आरोपींनी गाडीची मागणी केली। धनंजय मुंडे आरोपींना जुनी गाडी द्यायला तयार झाले। राज्याबाहेरच्या पासिंगची जुनी गाडी मुंडे आरोपींना देणार होते। जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत आरोपींबरोबरची एक क्लिप ऐकवली, ज्यात धनंजय मुंडेंचा आवाज असल्याचा दावा केलाय। साहेब आले परळीला? बरं साहेब, काय करायचं? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका, थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो। तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची। चालतं, काय अडचण सांगतो। ड्रायव्हर येणार का? ड्रायव्हर येतो मग साहेब। नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे। आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल। हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहेत का मग? नाही, मी रविवारी, उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी तुम्हाला बोलतो ना। परवा रविवार, परवा सोमवारी येऊ का? चालतंय, येतो साहेब परळीला। त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी। हे तो प्रकार। आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं। माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं। आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं, एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो। आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो। कशासाठी?
आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा.